महाराज म्हणतात की जो माणूस अज्ञानी आहे तो परमार्थामध्ये अज्ञानीच असतो, त्याला खरं ज्ञान हे कळलेलंच नसतं. आणि म्हणून काय म्हणतात बघूया. काय नाही लवत झाडे विसरे वेडे देह भाव, जयान फळे उपदेश धस ऐसे त्या नाव. काय नाही असत जड दगड तो अबोलना, तुका म्हणे कुचर दाना तैसा म्हणा डेंग हा. तर वारा आल्यानंतर झाड वाकत नाही का? नास्तिक ढोंगी लोकाचे नम्र होणे ही एक प्रकारची सोंगच आहे. वेडा मनुष्य आपल्या शरीराला विसरत नाही काय? पण ढोंगी मनुष्य जर म्हणाला की मी समाधी अवस्थेमध्ये देहाला विसरतो, तर ते न पटण्यासारखे आहे. ज्या कोणाला परमार्थाचा उपदेश रुचत नाही त्या व्यक्तीला ढसाळ किंवा जड म्हणतात. दगड हा असाच मुका आणि जड असतो. तुकाराम महाराज म्हणतात, टणक कुचर दाना शिजलेल्या अन्नात मिसळत नाही. त्याचप्रमाणे हा अज्ञानी माणूस परमार्थाच्या बाबतीत कायम अज्ञानीच असा असतो. म्हणजे त्याच्याकडे तशा प्रकारचं ज्ञान नसतं. आणि म्हणून या अभंगातून सांगतात की परमार्थाचं विषयी ज्ञान प्राप्त करणं हेच आपल्या जीवनाचं सार्थक आहे. रामकृष्ण.